भैरवाईनामा बघा, आपला विषय काय आहे? भक्तिविजय. आता ही सृष्टी तयार झाली. या सृष्टीमध्ये माणूस तयार केला, देव तयार केले, राक्षस तयार केले, पण त्याच्या प्राणी तयार केले, पण त्याच्यात भगवंताला 3 गुण घातले: राजस, सात्विक आणि तामस. आता राजस गुण काय करतो? मान, पैसा, स्वार्थ. राजस, मला मान मिळाला पाहिजे. आणि तामस, मी आणि माझं, अहंकार. आणि सात्विक, मी जगल आणि त्याला जगू दे, जगा आणि जगू द्या. मग खरा सृष्टीचा नियम कोणता आहे? जगा आणि जगू द्या. पण हे जे दुगुण आहे, राजस आणि तामस, या गुणांनी लढाया, मारामाऱ्या, खून, दरोडी आणि सगळी तोडमोड करून टाकली. आणि मग राजस आणि तामस गुण वाढले. हे गुण कमी करण्याकरता काय पाहिजे? सात्विक. मग सात्विक गुण तयार करण्याकरता कोण पाहिजे? संत. आणि मग या संतांनी अवतार घेतले आणि दुसऱ्याचे अन्याय सहन केले. आणि अन्याय सहन करून जगा आणि जगू द्या ही विचारधारा करण्याकरता हे जे चरित्र लिहिले, याचं नाव भक्तिविजय ग्रंथ. आणि हाच भक्तिविजय ग्रंथाचा सार कोण आहे? भैरवनाथ महाराज. इथं येऊन काय शिकायचे? माझ्यातला जे 6 विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे जाऊ दे आणि मी जगल आणि त्याला जगून देईल, अशी विचारधारा घेऊन इथून आपण जायचे. तर आता आपलं चरित्र काय जे मानकोजी बोधला. बघा, तुकारामाचं चरित्र झालं. तुकारामाने काय केलं? अन्याय सहन केले. किती अन्याय सहन केले? प्रत्येक संतांनी गरिबी काढली, काही त्याग केला, मला काही नको आणि मी जगल आणि त्याला जगू देईल, ही विचारधारा त्या संतांनी आपल्याला दाखवून दिली. आणि मग असा कोण? मानकोजी बोधला. मानकोजी बोधला बालेघाट येथील धामणगाव, बालेघाट धामणगाव इथला पाटील होता. शूद्र कुळातले तो पाटील होता. आणि मानकोजी, त्याचं पहिलं नाव काय होतं? जगताप. त्याची बायकोचं नाव ममताई आणि मुलगाचं नाव यमाजी, सून भागीरथी. असे हे 4 माणसं त्या कुटुंबात राहत होते. सात्विक कुटुंब होतं, प्रेमळ कुटुंब होतं. गुरं ढोरं, शेती पोती आणि ते जगायचे आणि दुसऱ्यालाही जगून द्यायचे. असे परोपकार घराण्यातले ते 4 जण होते. आणि मग असं यांचं काम चाललं असताना काय पडला? दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी काय केलं? त्याच्या लोकांना सात्विक वृत्ती काय असती? स्वतः जगती आणि दुसऱ्याला जगवती. बघा, आज आहे ना, आज जगामध्ये मोठमोठे श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, आणि आज काही ठिकाणी भूकबळी आहेत आपल्या भारतामध्ये. पण ते कोट्याधीश आहे ना, त्यांचे लग्न करतात, मोठमोठे घरं बांधतात, मोठमोठ्या गाड्या घेतात आणि सुखाने जगतात. अरे हरामखोरा, तुझी राख होणार आहे. तू सुखानं जरी जगला, पण तूही जग आणि दुसऱ्याला जगू दे. आणि हे उदाहरण कोणा दिलं? आपलं बिर्ला कुटुंबानं. त्यांनी आपला जीवनामध्ये जी कमाई होती ती लोकांना दिली. आणि आज जे मोठमोठे पैशावाले आहे ना, ते त्यांचं पैशाचं हे करू राहिलेत काय. आणि आज काही लोक आपल्या जीवनामधलं ते जेवायला देतात आणि दुसऱ्याला जगून देतात. आणि हेच संतांनी केलं. तर त्या मानकोजी बोधल्यानं काय केलं? ते जे ते घरात धान्य होतं एवढं लोकांना वाटून दिलं. आणि मग लोकांना वाटून दिल्यानंतर गुरं ढोरं सगळे दिले काढून. आणि मग तो भगवंताचं कीर्तन करायचं. बघा, भगवंताचं कीर्तन केल्यानंतर जो माणूस चांगलं काम करतो ना, त्याची आजही कसोटी पाहिली जाते. खोट्याची नाही पाहत. खोट्याला सहकार्य करतात, पण चांगल्याची कसोटी पाहतात.
आणि मग त्यांनी सगळं वाटून दिलं आणि भगवंताचं चिंतन करायचं. बघा, असं चिंतन चालू असताना त्याच्या कीर्तनामध्ये एक माणूस मरेल माणूस होता आणि त्या कीर्तनात नेऊन टाकलं आणि त्याला सांगितलं, तू देवाचं भजन करतो ना, मग ह्या माणसाला बोलायला लावशील. बघा, त्यांनी भगवंताची विनंती केली. त्याला माहीत नव्हतं हा मरेल आहे. आणि तो काय म्हणला, अरे भगवंताचं कीर्तन चालू आहे, भगवंताचं नाम घे, देवाचं नाव घ्यावा, जीवनाचं कल्याण होईल. बघा, यमालासुद्धा काळजी पडली आणि त्या माणसाला जिवंत केलं. आणि मग मानकोजी बोलले आणि काय करायचा तो सगळं वाटून दिलं आणि मग पंढरपूरच्या वारीला जायचा. तिकडं दुसऱ्या दिवशी उपास सोडायला, लोकांना बामणांना जीव घालायचा आणि असा त्याचा नित्यक्रम चालू होता. बघा, एक दिवस गेला आणि जवळ काही नाही. तो काय करायचा, लाकडं तोडायचा, लाकडं विकायचा आणि त्या लाकडाच्या पैशातून जे येईल ते खरेदी करायचा. त्याने त्याचे किती आले होते त्यावेळेला पैसा होता, 4 पैसे आले होते. एक पैसा काय केला, गुलाल आपला हे बुक्का तुळशी पत्र घेतलं. एक पैसा त्यांनी ब्राह्मणांना दान केला आणि एक पैशाचं थोडं पीठ खरेदी केलं. आणि ते पीठ आता तिथं पंक्ती गाठ्या जातात, उद्यापनं केले जातात. आता याच्या काहीच नाही, याचं कोण घेतं म्हणा. ही मोठमोठी पंक्ती चालू आणि मग आता तो गरीब माणूस आणि मग देवाला काळजी पडली. देवानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याच्यापाशी गेला. म्हण, बुवा मला आहे ना, ही मोठमोठे लोक मला जेवायला देते नाही, तू माझ्यासारखाच गरीब आहे, तुझ्या का काय असेल तर मला दे. आणि मग याने काय सांगितलं, त्याच्याकडे जे पीठ होतं ना ते पीठ त्याला दिलं. बघा, ते पीठ घेतल्यानंतर मग आता याच्याबरोबर काहीतरी मीठ मिरची पाहिजे ना, काहीतरी पाहिजे. काय नाही म्हण, चालेल म्हण, काही नसलं तरी चालेल. आणि मग देवानं ते पीठ मळलं आणि भाकरी करायला लागला. त्या रुक्मिणीला कळलं आणि रुक्मिणीनं काय केलं, म्हातारणीचं रूप घेतलं आणि तिथं आली. म्हण, मलाही बी सुवासीन जेवायला पाहिजे ना, एकट्या माणसानं जेवून चालणार नाही, मग मी येते म्हण. आणि रुक्मिणीनं ते मांडगे, ती भाकर ती करायला सुरुवात केली. आता देव आहे तो, पाची पकवान करणार होता, पण इकडे मानकोजी बोलद्याला वाईट वाटेल आणि त्याची काय केली, त्यांनी तिघांना 3 मांडगे तयार केले आणि ते दोघांनी खाली. मांडगे खाल्यानंतर मग मानकोजी बोलद्याना ते खाल्लं. आता भगवंताचा हारता प्रसाद आहे, तो किती चवदार असेल. आणि स्वर्गातले देवसुद्धा पाहत होते का काय बाई कला. भगवंत स्वतः वाळवंटामध्ये रुक्मिणी आणि भगवंत त्या मानकोजी, देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ याला. जो काचा भुकेले, भावाचा, प्रेमाचा. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बिलनीची. सुदाम्याचे पोहे खाले, भिलनीचे उष्ट बोरे खाले, विदुराच्या घरच्या काय खाल्या, कन्या खाल्या. तर देवाला काय पाहिजे, भावभक्ती, आणि तीच आपल्याला शिकायची. आणि मग असं मानकोजी बोलद्याला खूप आनंद झाला. ते नाहीसे झाले दोघंजण. नंतर मग त्याला काहीतरी चमत्कार दाखवायचा होता मानकोजी बोलद्याला. आणि मग त्याने काय केलं, तिथं वाळकोंडात पंक्ती झाल्या होत्या ब्राह्मणांच्या. आणि देवानं काय केलं, याचं रूप घेतलं म्हाताऱ्या ब्राह्मणाचं. मला काहीतरी द्या बुवा जेवायला. तर ते म्हणे, हे असे भिकारडे येतात आणि जेवण मागतात, कोणाला आम्ही जेवण द्यायचं म्हणून. त्यांनी त्या विठ्ठलाला गचांडून बाहेर काढलं आणि मानकोजी बोलला बघत होता. आणि मग देवानं काय चमत्कार केला, असं वारं सुटलं, वाटूळ आली आणि त्यांचा तो मंडप आणि ते सगळं नाहीसं झालं. मग देवाला काय सहन होत नाही, अहंकार. अहंकार आला का देव त्याचं काय करतो, वाटोळं करतो. आज समाजामध्ये काय झालेलं आहे, अहंकार माजलेला आहे, विनाशकाळ विपरीत बुद्धी. आणि मग त्या मानकोजी बोलद्यानं ते पाहिलं आणि मग मानकोजी बोलला आपलं त्याचं जो लाकडं विकणं, घरी येणं, 4ही माणसं गरिबी, मोलमजुरी करायचे आणि उदरनिर्वाह करायचे.
आणि मग काय केलं, शेती पेरली, पाऊस पडला आणि मग धान्य आलं. बघा दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर धान्य आल्यानंतर आणि मग वाटसरू जायचे ना यात्रेला पंढरपूरला, आणि ती हुरडा कणस, आणि ती म्हणायची आम्हाला कणस द्या, आम्ही भुजून खाऊ. आणि ते देताना पाहिलं बायकोना शपथ घातली, म्हण माझे तुम्ही जर हे कोणाला जर दिले ना, तुम्हाला विठोबाची शपथ. आता हा राखण करायचा, जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आणि मग संत यायचे आणि ते म्हणू बा माझ्या बायकोनं मला शपथ घालेले, तुमच्या हाताना खोडा न्या. बस लोक खोडायचे आणि याच्या हातात कणीस, त्याच्या हातात कणीस. आता यात्रा चालू आहे ना, सायला मानकोजी बोर्डला कणस द्या परवानगी दिली म्हण. सगळ्या लोकांनी ते सगळे शेताचे कणस फोडून नेले. आणि मग मुलगा आला आणि बायको आली आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यावेळेला मानकोजी बोर्डानं अभंग दिला, अरे हे सगळं नाशिवंत आहे, हे सत्कारणी लागलं, संताच्या मुखात गेलंय, करू द्या ना, चांगलं झालं म्हणून. बघा स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला देणं ही संस्कृती. माझंच भरलं पाहिजे विकृती. आज समाजामध्ये जिकडं तिकडं विकृती भरलेली आहे. आज एवढा पैसा आहे काहींकडं आणि तो लपवण्याकरता ते काय करतात, ह्या पक्षातून त्या पक्षात ईडी. आणि आज इकडं गोरगरीब उपाशी मारतात. आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे, माल करावा तर भाव नाही, भाव असला तर मान नाही. शेतकरी आत्महत्या करू राहिले. आज शेती करणे परवडत नाही, काल भांडवलशाही होऊन गेली, पिकाला भाव नाही, माल आला पिकला तर भाव नाही राहत आणि भाव आला तर माल राहत नाही आणि खर्च खूप येतो. आणि आज इकडे काही लोकांकडे एवढा पैसा आहे तर तो त्याला ठेवायला त्याला सरकारची टॅक्स बसतो. आणि असा मानकोजी बोलला. आणि मग ज्या वेळेला सगळं धान्य लटलं आणि बघा काय चमत्कार झाला भगवंताचा, तर ते डबल कणस फुटले आणि अमाप धान्य झालं. पहा भगवंताची किमया. आणि मग मानकोजी बोलल्याने काय केलं, लावलं भोपळे लावले, कडू भोपळे. बा लोक म्हण काय बावळट माणूस आहे म्हणा, यांना कडू भोपळे लावले, या भोपळ्यामध्ये काय होणार आहे, सगळे लोक त्याला नाव ठेवू लागले. आणि मग तो एक भोपळा फोडला तर त्याच्यातून असे सुंदर असे गहू निघाले. आणि मग मुसलमान राजा होता का म्हणा हा काहीतरी चिटकी, आणि त्या राजानं ते बघितलं. मग त्यांनी त्याला मुसलमान व्हायला लावलं. त्यांनी मुसलमान झाला नाही. आणि मग काय झालं बघा, त्याचे जे बुक्का तुळस असा चमत्कार पाहिल्यानंतर त्या राजानं त्याचे पाय धरले. बघा असा मानकोजी बदला, त्यांनी भगवंताचं काम केलं, भगवंताचे विचार घरोघर पोचवले. आपण स्वतः खाऊन दुसऱ्याला दिलं आणि जगा आणि जगू द्या. तुकारामाने तेच सांगितलेलं आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगा. हा विचार प्रत्येक संतांनी दिलेला आहे. आणि त्यांच्यातला जो रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, तर सत्वगुण जोपासला गेला. आणि सत्वगुणाचे जोपासला म्हणून काय म्हणतात, संततया वदती, सरळ बोलती, सरळ चालती, सरळ सरळ असती जगी जा, संततया वदती. असं संताचं चरित्र संतांनी खूप आपल्याकरता केलेलं आहे. आणि संताचं आजही त्यांचे चरित्र आहे, आजही आपण ते करतो. आणि आपण त्याचं अनुकरण घेऊन आपल्या मुलाबाळांना वळण लावायचे आणि ह्या भैरवनाथाची सेवा करायची. जय भैरवनाथ महाराज की जय.